आज रामनवमी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुंबई पोलीस आता अलर्टवरती आलेले पाहायला मिळतात। मुंबईमध्ये 13,000हून अधिक पोलीस तैनात करण्यात आलेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली जाते। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे। गर्दीच्या ठिकाणांवर ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली जाणार आहे। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस अलर्टवर आहेत। मुंबईतील विविध भागांमध्ये 13,000हून अधिक पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय आज रामनवमी आहे आणि त्यानिमित्ताने सर्वत्र उत्साह आपण पाहतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलीस अलर्टवरती पाहायला मिळतात। नीलम, नक्कीच जसं तू सांगितलंस की जवळपास 13,000च्या वर हे सगळे पोलीस जे आहेत ते मुंबईभर तैनात असणार आहेत। कोणताही अनुचित प्रकार या रामनवमी शुभ दिनी घडू नये यासाठी पोलीस जे आहेत ते तैनात असणार आहेत। खास करून जर आपण पाहिलं तर काही दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा निघाला होता। या कबरीच्या मुद्द्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं। समाजामध्ये तडे निर्माण होतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र या सगळ्यावरती कुठे ना कुठेतरी नियंत्रण मिळवण्याचं काम प्रशासन असेल, पोलीस असतील यांनी केलेलं आहे। मात्र सध्या तशा प्रकारची परिस्थिती उद्भवली आहे, कारण आज रामनवमी असल्या कारणाने राज्यभरामध्ये सगळीकडेच जिथे जिथे राम मंदिर तिथे मोठे कार्यक्रम आहेत, कार्यक्रमाचे आयोजन केले गेलेले आहेत। त्यामुळे अख्खा दिवस हा कार्यक्रम चालणार आहे। मुंबईतही अनेक ठिकाणी राम मंदिरामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कारण नागपूरमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागपूरमध्ये जो प्रकार घडला होता तसाच प्रकार मुंबईमध्ये घडू नये यासाठी ही सगळी सतर्कता पोलिसांकडून घेण्यात येते। त्यामुळे उपायुक्त असतील किंवा मग परिशिष्ट मंडळ असतील आणि यासोबतच जे शीघ्र कृती दल असतील या सगळ्यांकडून मुंबईभर जे आहे ते नजर ठेवण्यात येते। जिथे गरज पडेल तिथे ड्रोनचा देखील वापर करण्यात येणार आहे आणि ड्रोननी देखील नजर ठेवण्यात येईल। यासोबतच ज्या CCTV मुंबईभर लावण्यात येते तिथे जे काउंटर आहे त्या तिथून तर नजर ठेवण्यातच येते, मात्र जिथे गरज पडणार आहे तिथे ड्रोनने देखील नजर ठेवण्यात येणार। अशीच एकूण सध्या मुंबईभर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खास करून संध्याकाळपर्यंत अशा प्रकारचे सगळीकडेच मुंबईचे जे पोलिसांचे फिरते दल आहेत ते देखील सगळीकडे लक्ष ठेवून असणार आहेत। ठिकठिकाणी जे आहेत ते नाकेबंदी केली जाणार आहे आणि सगळे वाहनांची तपासणी देखील केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती आहे। त्यामुळे मुंबईत आजच्या दिवशी तरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशी तसदीज जी आहे किंवा अशा प्रकारची सतर्कता जी आहे ती पोलिसांकडून घेण्यात येते। धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।